नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। दिवाळी जवळ येते आणि तयारीबरोबर एक गिल्ट कायम मनात राहते की अरे आता दिवाळी आली आहे, सगळं खायचं आहे, व्यवस्थित दिवाळी साजरी करायची आहे, पण कमी केलेलं वजन मात्र आता वाढणार किंवा दिवाळीमध्ये उलटसुलट काहीही खाल्लं जाणार। तर दिवाळी सेलिब्रेट करू शकता गिल्ट मनामध्ये न ठेवता जर या हेल्दी डाएट टिप्स पाळाल तर आज तुम्हाला अशाच काही दिवाळी टिप्स देतेय। अर्थात आपला दिवाळी वेट लॉस प्रोग्राम हा चालू आहे आणि आता तो संपेल 4 तारखेला, पण त्यामध्ये तर लोक करतातच आहेत की कसं डाएट करायचं किंवा काय करायचं, पण एनिवेज बाकी सगळ्या लोकांसाठी दिवाळी हेल्दी पण करायची आहे आणि एन्जॉय पण करायचं आहे। तर या टिप्स पाळायला विसरू नका। छोट्या छोट्या टिप्स तुमची दिवाळी खूप छानपणे साजरी करू शकतात। तर पहिलं म्हणजे आता दिवाळी म्हणल्यावर लोकांकडे जेवायला जाणं तर आलंच, दिवाळी पार्ट्या तर आल्याच, मग काय करायचं तर शक्यतो रात्रीच्या ऐवजी दुपारी जर हे हेवी जेवण करता आलं तर बघा। दुसरी गोष्ट म्हणजे फायबर्स, जास्तीत जास्त फायबर्स तुमच्या डाएटमध्ये ठेवा। यामुळे काय होतं की तुमचं पोट कायम भरलेलं राहतं। म्हणजे आता कसं करायचं तर सॅलेड, सूप या गोष्टी जास्तीत जास्त घ्यायच्या। जेव्हा तुम्ही बाहेर जेवायला जाल, पार्टीला जाल, सॅलेड आणि सूपवर जास्त भर द्यायचा आणि तिथून जेवणाची सुरुवात करायची, म्हणजे ऑलरेडी पोट भरतं आणि बाकीच्या हाय कॅलरीवाल्या गोष्टी कमीत कमी खाल्ल्या जातात। तिसरं म्हणजे मॉडरेशन। मॉडरेशन म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट प्रमाणात खाणं, कोणताही पदार्थ हा प्रमाणात खाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। असं नाही की आता तुम्ही म्हणाल आधी कसं व्हायचं, चकली, चिवडा, लाडू किंवा गोड पदार्थ, मिठाया हे सगळं फक्त सणासुदीलाच खाल्लं जायचं, पण आता तसं होत नाही। आपल्याकडे 12ही महिने हे पदार्थ असतात, 12ही महिने आपण हे खातो, त्यामुळे दिवाळीला हे खाल्लंच पाहिजे असा अट्टाहास न करता एका दिवशी एक हाय कॅलरीवाला पदार्थ असं ठेवा। कारण मग काय होतं की अरे फराळ केलाय, एक तर तुम्ही करतानाच लिमिटेड अमाऊंटमध्ये फराळ बनवा। सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे, कारण काय होतं आपण करताना भरपूर करतो आणि ते संपवायचं आहे, कारण मग नंतर ते खराब होऊन जातं। म्हणून दिवाळीला अगदी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तेच पदार्थ हाय कॅलरीवाले खाल्ले जातात। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे पदार्थ अगदी लिमिटेड बनवायचे आहेत। त्यानंतरची टिप म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जसं मी आता म्हणाले की मॉडरेशन हे तर महत्त्वाचं आहेच, पण त्याच सोबत आता लोक एवढी हेल्थ कॉन्शियस झाली आहेत की तेलकट म्हणजे चकली असेल किंवा चिवडा असेल किंवा करंजी असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला बेक म्हणजेच न तळलेले आणि फक्त भाजलेले बेक केलेले प्रॉडक्ट सुद्धा मिळतात। तर तेही तुम्ही आणू शकता, ते तुम्ही बनवू शकता। यूट्यूबवर तुम्हाला बरेचसे व्हिडिओ अवेलेबल आहेत, शहरामध्ये या गोष्टी सर्रास मिळतात आणि अर्थात डाएट चिवडा असेल किंवा डाएटचे लाडू असतील, कमीत कमी कॅलरीज जिथे आपल्याला मिळतात तर ते तुम्ही घेऊ शकता। आणि सर्वात महत्त्वाचं घरचं तळलेले पदार्थ किंवा बाहेरचे मिठाई किंवा या सगळ्यापेक्षा तुम्ही घरी बनवलेलं आपलं अगदी कमी कॅलरीमधलं, म्हणजे जसे घरी बनवलेले पौष्टिक लाडू किंवा घरी बनवलेला कमी तेलातला चिवडा, अशा गोष्टी तुम्ही जास्त घेऊ शकता। आता जसं मी म्हणाले की तसं बेक पदार्थ सुद्धा भरपूर अवेलेबल आहेत, भरपूर ऑप्शन आहेत, तेही तुम्ही घेऊ शकता। यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की सणासुदीच्या दिवसांमध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक जो आहे हा आपण घ्यायला विसरतो आणि बऱ्याच वेळेला एक क्रेविंग्स जे असतात की अरे दिवाळी आहे, दिवाळी आहे, 4च दिवस असते, खाऊन घेऊया, नंतर डाएटचं बघू, असं करत 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 आपला हाय कॅलरी फूड आपण कंझ्युम करत बसतो। तर यापेक्षा दिवसभर एक साधारण 2.5 लिटर तरी पाणी घ्या, यामुळे आपोआपच तुमची भूक कमी होईल आणि हे एक नॅचरल ॲपेटायझर म्हणून काम करेल। त्यामुळे भूक कमी करायची असेल, सारखे जर या पदार्थांचे क्रेविंग्स होत असतील तर पाणी भरपूर प्या, त्यामुळे भूक पण कमी होते, तुमच्या कॅलरीज बर्न केल्या जातात। यानंतर अजून एक महत्त्वाची टिप, पार्टीला जाताना, कुठेही बाहेर जाताना दिवसभर काही खायचं नाही कारण रात्री भरपूर खायचं आहे असं अजिबात करू नका। दिवसभर योग्य आहार घ्या, म्हणजे रात्री तुम्ही थोडंसं कमी घ्याल आणि तुमच्या कॅलरीज कमी जातील। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुठेही बाहेर जाल पार्टीला तर एखादं फळ किंवा एक ग्लास मोठा ताक पिऊन जा। यामुळे काय होतं की ऑलरेडी पोट भरलेलं असतं, त्यामुळे खूप सटरफटर खाल्लं जात नाही आणि तुम्ही त्या कॅलरीज काउंट करून खाऊ शकता। तर हा झाला अजून एक मुद्दा। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे या सगळ्यामध्ये आपण व्यायामाला वेळ द्यायला विसरतो, त्यामुळे आठवणीने आपण या 4 दिवसामध्ये एक्स्ट्रा कॅलरीज खाणारच आहोत, म्हणून
30 मिनिटं का होईना चालणं अजिबात विसरू नका। अगदी थोडासा तुमचं चालणं किंवा एक्सरसाइज वाढवला तरी सुद्धा चालेल, कारण दिवाळी आहे म्हणल्यावर आपण अर्थातच मोजून मापून तर खात नाही, पण थोडंसं प्रमाणात खाल्लं तर नक्की त्याचा फायदा होईल। वजन तर वाढणार नाहीच, पण तुम्ही दिवाळी सुद्धा छान एन्जॉय करू शकता। आता यात सगळ्यात महत्त्वाचं की कोणताही सण सेलिब्रेट करताना ट्रेडिशनली तर करायचाच, पण त्याचा आपल्या हेल्थवर निगेटिव्ह इफेक्ट होता कामा नये, हा मुद्दा मात्र नक्की पाळा। बऱ्याच गोष्टी मला इथे सांगाव्याशा वाटतात की सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण हेल्थवर बऱ्याच वेळेला लक्ष देत नाही, यामुळे अचानक वजन वाढणं, अचानक शुगर वाढणं किंवा फॅटी लिव्हर, कोलेस्ट्रॉल यासारखा त्रास होणं हे पेशंट खूप जास्त येतात। आणि म्हणूनच तळलेल्या पदार्थांचा अतिरेक करू नका, बाहेरच्या मिठाया अजिबात खाऊ नका। इतकी प्रेमाने साखर घातलेली असते की तुम्हाला तुमच्या हेल्थशी त्यांचं काहीही देणं घेणं नसतं। त्यामुळे मिठायांपेक्षा शक्यतो आपले घरचे पौष्टिक लाडू, घरचे ड्रायफ्रुट्स असतील, अशा गोष्टी खाण्यावर भर द्या की जिथे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर किंवा गूळ घालू शकतो। तर हे नक्की लक्षात ठेवा। अजून एक महत्त्वाची सगळ्यात शेवटची टीप ती म्हणजे कोल्ड ड्रिंक्स किंवा बाकीचे हाय शुगर जे ड्रिंक्स असतात, जे टेट्रा पॅक असतात, प्रोसेस फूड असतं, रेडी टू ईट, शक्यतो ते अजिबात घेऊ नका। याऐवजी ताक, ग्रीन टी किंवा लिंबू पाणी, साधं सरबत कोणतीही, तर यावर जास्तीत जास्त भर द्या। कोल्ड ड्रिंक आणि पॅकेज फूड, पॅकेज ड्रिंक, रेडी टू ईट या सगळ्यामधून भरपूर प्रमाणामध्ये शुगर जाते आणि हाय कॅलरी फूड तुम्ही कंझ्युम करता। त्यामुळे हे लक्षात ठेवा। आता तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईज, अर्थात आता सरप्राईज नाही आहे, पण आपलं जे तुम्ही आता दिवाळीला गिफ्ट काय द्यायचं, तर आत्ताच मी सांगितलं की सुरुवात ही आपल्या घरापासूनच करा। आपल्याला हेल्दी बनायचं आहे, आपल्याला दुसऱ्यांना हेल्दी बनवायचं आहे, तर दिवाळीसाठी तुम्ही आपला आरोग्यदायी आहार हे अगदी म्हणजे तुमच्या डे टू डे डाएटसाठी खूप उपयोगी पुस्तक आहे। अगदी ॲसिडिटीपासून ते थायरॉइडपर्यंत रोजच्या आपल्या डाएट टिप्स या सगळ्या यामध्ये दिलेल्या आहेत। वेट लॉस, वेट गेन, केसांच्या तक्रारी, हे सगळं यामध्ये तुम्हाला मिळेल आणि तेही अतिशय सोप्या भाषेमध्ये। तर आता वाट बघू नका, दिवाळीला हेल्दी गिफ्ट देण्याची सुरुवात ही तुमच्यापासूनच सुरू करा। मिठायांचे बॉक्स वगैरे बाकी देण्यापेक्षा हे पुस्तक की जे एखाद्या घराला हेल्दी बनवू शकतं, हे तुम्ही ऑर्डर करू शकता, हे गिफ्ट देऊ शकता आणि याची किंमत 120 रुपये आहे। पण दिवाळी स्पेशल ऑफर हे फक्त आपण 100 रुपयाला ठेवत आहोत। अतिशय छोटं छान सुटसुटीत पुस्तक आहे, फक्त 62 पानांचं, आणि हे तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठेही तुम्हाला डिलिव्हरी याची मिळू शकेल। तुम्ही पुण्यात असाल, क्लिनिकमधून येऊन घेऊन जाऊ शकता, पुण्याबाहेर असाल, पुण्यातही कुरिअर करण्याची सोय आहे। तर 100 रुपये प्लस कुरिअर चार्जेस अकॉर्डिंग टू एरिया, एवढंच तुम्हाला मागवायचं आहे। तुमच्या प्रियजनांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या घरातल्यांना, या सगळ्यांना गिफ्ट देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तर आत्ताच मी सांगितलं की सुरुवात ही तुमच्या घरापासून करा आणि हेल्दी आपणही राहायचंय, दुसऱ्यांनाही राहायचंय। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा। दिवाळीपूर्वी आपण परत भेटणार आहोतच एकदा, पण तरी सुद्धा दिवाळीची सुरुवात तयारी करण्यापूर्वीच हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवलेला आहे, कारण तयारी करतानाच तुम्हाला हे लक्षात ठेवून तयारी करावी लागेल कसं आणि काय करायचं। तर या टिप्स पाळा आणि दिवाळी अगदी मस्तपणे एन्जॉय करा। धन्यवाद।